त्यांच्या घराकडं एक स्थळ आलं की जो मुलगा मर्चंट नेव्हीमध्ये काम करतोय, ज्याचा वडील मिलिटरीमध्ये होता आणि रिटायर होऊन आता बँकेमध्ये काम करतोय, असं स्थळ त्या मुलीसाठी आलं. घरातलेच मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हे लग्न झालं आणि मुलगी जेव्हा नांदायला गेली तेव्हा तिच्या पायाखालची वाळू सरकली. जेव्हा ती सासरच्या घरी गेली तेव्हा देवाऱ्यामध्ये देव नाहीत, चर्चमध्ये गेलं पाहिजे, बायबलचं वाचन झालं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीला ऋतुजाचा विरोध होता. परंतु या लोकांनी ऐकलं नाही, तिच्यावरती प्रचंड दबाव टाकला. सांगलीपासून जवळ गुंडेवाडी नावाचं मिरज तालुक्यामध्ये गाव आहे, तिथं डॉक्टर चंद्रकांत पाटील यांची मुलगी ऋतुजा ही वेल एज्युकेटेड मुलगी, MPSCची एक्झाम दिलेली मुलगी, लॉकडाऊनच्या काळामध्ये बाहेर पडणं बंद असताना 2021ला ऑनलाईन पद्धतीनं वधूवर सूचक मंडळ चालवणाऱ्या लोकांच्या माध्यमातून त्यांच्या घराकडं एक स्थळ आलं की जो मुलगा मर्चंट नेव्हीमध्ये काम करतोय, ज्याचा वडील मिलिटरीमध्ये होता आणि रिटायर होऊन आता बँकेमध्ये काम करतोय, असं स्थळ त्या मुलीसाठी आलं. आणि हे लग्न ठरलं, लग्न झालं तेव्हा घरातलेच मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हे लग्न झालं आणि मुलगी जेव्हा नांदायला गेली तेव्हा तिच्या पायाखालची वाळू सरकली. जेव्हा ती सासरच्या घरी गेली तेव्हा देवाऱ्यामध्ये देव नाहीत आणि तिथं हे पूर्ण घर हे ख्रिश्चन पद्धतीनं सगळा पूजा पद्धती करत होती. ते कन्व्हर्टेड कुटुंब होतं. आणि मग जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा तिनं तिच्या आई वडिलांना सांगितली, मामाला सांगितलं. पण शेवटी आता मुलीचं लग्न झालंय तर आता काय करायचं, आणि मग त्यांनी याची वाच्यता केली नाही. मुलगी त्या घरातल्या सासूला, सासऱ्याला आणि नवऱ्याला म्हणते की तुम्ही जर धर्मांतरण केलं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं पूजापाठ करा, परंतु मी माझ्या पद्धतीनं, हिंदू पद्धतीनं मी सर्व पूजापाठ करणार, उपास तापास धरणार. परंतु घरातल्या लोकांनी तिच्यावरती दबाव टाकायला चालू केलं की तू घरामध्ये उपवास धरायचा नाही, घरामध्ये कुठलंही देवाची पूजा करायची नाही. आणि मग 1 वर्ष गेलं, 2 वर्ष, 3 वर्ष गेलं. आता ती मुलगी गर्भवती होती, तिच्या पोटामध्ये 7 महिन्याचं बाळ होतं. आणि जेव्हा गर्भसंस्कार करायची वेळ आली तेव्हा ऋतुजाचं म्हणणं होतं की हिंदू पद्धतीनं, म्हणजे डोहाळे पद्धतीनं, डोहाळे जेवण घालायची जी पद्धत आहे हिंदू संस्कृतीमध्ये, तशा पद्धतीनं गर्भसंस्कार करायचे. परंतु त्या ऋतुजाची आई, सासू, सासरे, नवरा आणि तो जो पादरी त्यांच्या घरी यायचा तो म्हणायचा की गर्भसंस्कार हे ख्रिश्चन पद्धतीनं झाले पाहिजेत, चर्चमध्ये गेलं पाहिजे, बायबलचं वाचन झालं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीला ऋतुजाचा विरोध होता. परंतु या लोकांनी ऐकलं नाही, तिच्यावरती प्रचंड दबाव टाकला आणि सरते शेवटी या मुलीनं पोटात गर्भ असताना आत्महत्या केली. माझे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे काही प्रश्न आहेत. ठीक आहे, दीपक भांडवलकर साहेब, या विषयात काल जे मला आठवतंय, काल प्रश्नाच्या माध्यमातून ह्याच्यावरती सखोल चर्चा झालेली आहे. त्यामुळे परत तीच चर्चा घडवून आणणं कितपत सभागृहासाठी उपयोगी आहे याचा विचार करायला लागेल. रेकॉर्डवरती उत्तर पण आहे, त्यामुळे त्या उत्तराची कॉपी मी तुम्हाला देतो. तुमचं समाधान झालं नसेल तर मग मी तुम्हाला परत सोमवारी संधी देईन. आता आपण पुढे जाऊ. आणखी 2 लागून विषय आहेत. गृहमंत्री साहेब आहेत, परवा चर्चा झाली, परंतु या विषयामध्ये जो दीपक भांडवलकर तिथला PI आहे त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. तिथं त्यांनी त्यांना 3-4 तास त्यांना थांबवून ठेवलं आणि जो पादरी आहे तो न्यायालयामध्ये गेला. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय, परंतु त्याला आतापर्यंत अटक झालेली नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे माझा प्रश्न आहे, दीपक भांडवलकर ज्यांनी 3 तास गुन्हा दाखल करून घेतला नाही त्याच्यावरती आपण काही कारवाई करणार आहात का? पादरीला अटक करण्याच्या बद्दलच्या सूचना आपण देणार आहात का? नंबर 1, पुणे जिल्ह्यामध्ये पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेच्या अनाथ आश्रमामध्ये मुलींचे बळजबरीनं धर्मांतरण होण्याची बाब उघडकीस आली होती आणि याच्याबद्दल या सगळ्या विषयामध्ये पदाधिकारी संस्थेचे आणि धर्मांतर प्रक्रियेतले दलाल यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल आलेले आहेत. परंतु याचा तपास संथगतीनं आहे. SIT स्थापन करण्याची घोषणा ही झाली होती, परंतु ती स्थापन झाली नाही. येत्या 30 दिवसामध्ये ते SITचा आपल्याकडे अहवाल देण्याच्या, SIT स्थापन झालेली आहे परंतु त्याचा अहवाल आला नाही, तर तो अहवाल 30 दिवसाच्या आतमध्ये देण्याच्या सूचना आपण देणार आहात का? तिसरा जो विषय आहे तो सोलापूर जिल्ह्यातला करमाळा तालुक्यातला महादेव टकले नावाचा जो व्यक्ती आहे त्याला मुस्लिम व्यक्तीकडून धर्मांतर करण्यासाठी बळजबरी केली जात आहे. महादेव टकले याने सदर मुस्लिम विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे.
या समाजकंटकांनी महादेव टकले याच्या मुलीची बळजबरीने धर्मांतर करण्यासाठी अपहरण केले, दिवसाढवळ्या चला. हिंदू मुलींचं अपहरण होणं, असं जे प्रकार झालेले ठीक आहे. आहेत याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय आदेश देणार आहात का? आणि तिसरा जो विषय आहे की जो सुप्रीम कोर्टाचा 2024चा निर्णय आहे, सिल्वार आणि प्रकरणातला जो निर्णय आहे मुख्यमंत्री महोदय, यामध्ये असं म्हटलंय जर तुम्ही SC ST FIJNT OBC या जात प्रमाणपत्राचा वापर करून जर तुम्ही नोकरी घेतली असेल आणि जर नोकरी घेतल्यानंतर तुम्ही धर्मांतरण केलं असेल तर ही बाब जर निदर्शनास आली, तसे पुरावे जर समोर आले तर त्यांना बडतर्फ करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाचे आहेत. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.